मराठी सिने आणि नाट्यसृष्टीचे सुपरस्टार भरत जाधव आता प्रेक्षकांच्या भेटीला एक कमाल अशी पर्वणी घेऊन येत आहेत। भरत जाधव येत्या 15 ऑगस्टला आपल्या 3 नाटकांचे सलग प्रयोग करणार आहेत। सकाळी अस्तित्व नाटकाचा, दुपारी मोरूची मावशी आणि रात्री पुन्हा सही रे सहीचा प्रयोग भरत जाधव करणार आहेत। पुन्हा सही रे सही या विशेष सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील हजेरी लावणार आहेत। या निमित्ताने भरत जाधव यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। खरं तर माझ्या मागे तुम्ही बघू शकाल तर 3 नाटकांचे आणि त्या कलाकाराचे खऱ्या अर्थाने फोटोज वगैरे दिसत आहेत, पण 3 नाटकाचे आता 3 अनुभव आहेत आणि ते अनुभव त्यांनी प्रेक्षकांना दिलेले आहेत। खूप खूप स्वागत आहे भरतदा। आणि खऱ्या अर्थानं आता तुम्ही 15 ऑगस्ट निवडली आहे तारीख आणि त्या तारखेला तुम्ही नाट्यगृहही निवडलंय आणि तुम्ही म्हणताय की 11 वाजेपासून संध्याकाळपर्यंत माझ्यासोबतच राहा। काय आहे माझ्यासोबत राहा आणि धमाल एन्जॉय करा, नाटकांचा आस्वाद घ्या आणि आस्वाद घेताना एक शेवटचं नाटक आहे सही रे सही। त्या नाटकासाठी मला आशीर्वाद द्यायला या, कारण ऍक्च्युअली खूप आशीर्वाद मिळाले म्हणून ते 4444 पर्यंत मी टप्पा गाठतोय। 2002 साली आलं होतं 15 ऑगस्ट हे नाटक आणि बरोबर ह्याला 22 वर्ष पूर्ण होतात सही रे सहीला आणि 22 वर्षात हा प्रयोग क्रमांक 4444 आहे। ह्याला कुठेही मध्ये ब्रेक दिला नव्हता, फक्त लॉकडाऊनला तो काही ब्रेक होता तोच 1.5 वर्षाचा आणि त्याच्या आधी जेव्हा कोर्ट कचेरी चालू होती तेव्हाचा ब्रेक। अदरवाईज या नाटकात असं कुठे म्हणजे इतके चित्रपट मी केले, इतके कामं केले, पण त्या नाटकाला कधी ब्रेक दिला नाही आणि त्याही दरम्यान मधल्या ज्यात मी वेगवेगळी नाटकं करत होतोच, पण ते सगळं सांभाळून देखील आज तो आकडा मी गाठतो याचा मला सार्थ अभिमान वाटतो, बरं वाटतं मला। आणि हे सगळं अर्थात रसिकप्रेमी आम्ही नेहमीच रसिक प्रेक्षकांना नेहमीच बोलतो की तुम्ही कौतुक केलं म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो। तुम्ही रिपीट हे नाटक पाहिलं, तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या बाकीच्या फॅमिलीला पण हलवून जा, या नाटकाला जा, मस्त नाटक असं करून जे काही माउथ पब्लिसिटी करून हे नाटक रिपीट माझ्याकडे पुण्यातला एक मुलगा आहे, तो 256 वेळा त्याने नाटक पाहिलंय। तिकीट आहेत त्याच्याकडे सगळ्या आणि प्रत्येक वेळेस तो तिकीट काढून नाटकाला बसतो, येताना 3-4 घेऊन येतो। तर मला असं वाटतं की अशा लोकांचं मला कौतुक करायला मिळालं पाहिजे आणि हे साधन आहे की जेणेकरून मी त्याचं कौतुक करतोय। आणि अशी बरीच लोक आहेत की खूप रिपीट ऑडियन्स आहेत आणि ह्या सगळ्या लोकांमुळे मी हा प्रयोग संख्याही गाठू शकलो। आणि अर्थात म्हणजे ॲव्हरेज जर काढाल तर 2002 साली नाटक आलं, 2016 पर्यंत हाऊसफुलचा बोर्ड हल्लाच नव्हता आणि नंतर जेव्हा आलं तर तेव्हा 90%, 85%, 95% असं बुकिंग आहे आजपर्यंत आहे। म्हणजे आता अजून काय पाहिजे एखाद्या कलाकाराला। हे सगळ्या आठवणी अशा मोजून ठेवण्यासारख्या आहेत आणि ते अशाच राहू दे असंच वाटतं। खूप खूप धन्यवाद आणि 15 ऑगस्टला तुमचा दिवस खूप सुंदर जावं आणि तुमच्यासोबत प्रेक्षकांच्या जवळीच अपेक्षा। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच। थँक्यू।